नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण परिसर अभ्यास भाग 2च्या पहिल्या धड्यामध्ये पाहिलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी कशी परिस्थिती होती. आपण पाहिले की त्यावेळी वेगवेगळ्या सत्ता, प्रमुख 2 सत्ता म्हणजे आदिलशाही आणि निजामशाही यांच्या आपापसातल्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातली प्रजा किंवा महाराष्ट्रातली जनता किंवा त्यालाच रयत म्हणतात, ती अतिशय कंटाळून त्रासून गेली होती. मग या काळामध्ये आपण शेवटी पाहिलं होतं की या काळामधल्या काही संतांनी देखील आपल्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम केलं. तर त्या संतांची कामगिरी आज आपण शिकणार आहोत, आपल्या संतांची कामगिरी या धड्यामध्ये. तर संत कुणाला म्हणायचं? तर संत म्हणजे असे व्यक्ती असतात की जे ह्या आपल्या समाजातील लोकांना चांगले विचार सांगतात, चांगलं ज्ञान देतात, त्याचबरोबर ते स्वतः देखील त्याप्रमाणे आचरण करत असतात, वागत असतात. ते आपल्या वागण्या बोलण्यातूनच समाजाला नवीन शिकवण देत असतात. मग बऱ्याच वेळा ते समाजातील अंधश्रद्धा नष्ट करतात किंवा समाजातील वाईट गोष्टीवर आपल्या अभंगातून, कीर्तनातून, भजनातून प्रहार करतात आणि लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचे सद्विचार आणि सद्गुणांना वाव देण्याचं काम करतात. त्या लोकांना म्हणायचं संत. मग अशी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जुनी आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संतांची भूमी. म्हणजे संत लोकांचीच ही जमीन आहे. सगळीकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप वर्षापासून संत आहेत. ते लोकांना, जनतेला चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या काळामध्ये. तर यातले अगदी आपण सुरुवातीपासून म्हणजे अगदी फार वर्षापूर्वीपासून जरी पाहिलं, म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून जरी पाहिलं तरी देखील त्या काळामध्ये खूप मोठे संत होऊन गेले. म्हणजे संत चक्रधर स्वामी असतील, संत नामदेव, संत गोरोबा किंवा संत नरहरी, एकनाथ, संत शेख मोहम्मद, तुकाराम, निळोबा, हे सगळे संत या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वर्षापासून होऊन गेलेले आहेत. आता ह्यामध्ये बघा, एक संत शेख मोहम्मद नावाचे सुद्धा संत आहेत जे मुस्लिम धर्मातील आहेत. म्हणजे असे वेगवेगळ्या धर्मातील लोक संत होऊन लोकांना चांगले विचार वाटत होते. हे सगळे पुरुष झाले. मग सगळे पुरुषच संत होते का? तर असं नाही, स्त्रिया देखील संत होत्या. त्यामध्ये जर आपण विचार केला तर संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा, त्यानंतर संत बहिणाबाई शिवूरकर, ह्या सगळ्या महिला देखील संत मंडळीमध्ये येतात की ज्यांनी समाजाच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी चांगले विचार लोकांमध्ये वाटले. मग ह्या सगळ्या संतांमुळे आपल्या महाराष्ट्रातील लोक हे स्वाभिमानी किंवा त्यांना धर्माभिमानी, धर्माविषयी आदर असलेली लोक महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. या सगळ्या संतांचा आपण काही अभ्यास करणार नाही, परंतु त्यातल्या थोड्या काही संतांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर यामधले पहिले संत आहेत संत श्री चक्रधर स्वामी. आता हे जे सगळे संत होते यांनी आपल्या काळामध्ये, आपल्या समाजामध्ये काय शिकवण दिली लोकांना? तर त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव याची शिकवण दिली आणि समतेची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण केली. हे जे सगळे संत आपण आता ऐकले ना, त्या सगळ्या संतांनी हे सगळं काम केलं. तर दया म्हणजे एखाद्या व्यक्तीवर काहीतरी अडचण आली किंवा प्रसंग आला, तर वाईट घटना घडली, तर आपण त्याला मदत करणं, त्याच्याविषयी आपल्याला दया वाटते. अरे रे, असं कसं झालं? ही दयेची भावना आपल्या मनामध्ये निर्माण कायम राहिली पाहिजे. नाहीतर एखाद्याचं वाईट झाले ना आपण हसायला, बरं झालं त्याला, तसंच व्हायला पाहिजे, याला दया म्हणायचं नाही. तर त्याच्याविषयी आपल्याला सहानुभूती वाटणं, त्याला म्हणायचं दया. ही भावना संतांनी लोकांच्या मनामध्ये जागी ठेवली. त्यानंतर अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही, एखाद्या प्राण्याला उगाचच मारायचं. किंवा आपण बघतो ना, काही मुलं असतात बघा, रस्त्यानं जाताना उगाचच एखाद्या कुत्र्याला दगड मारतात, मुंगळे असले की त्याला ठेचून काढतात किंवा मुंग्यांना मारतात, पक्ष्यांची घरटी पाडतात. याला हिंसा म्हणायचं. काय म्हणायचं? हिंसा. तर अशी हिंसा न करणे म्हणजेच अहिंसा, ही एक भावना समाजामध्ये त्या संतांनी निर्माण केली. त्याचबरोबर परोपकार, दुसऱ्यांवर उपकार करणे, म्हणजे एखाद्याला मदतीची गरज असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे, याला म्हणायचं परोपकार.
मग हा परोपकार करण्याची भावना सुद्धा संतांनी लोकांमध्ये जागृत केली. सेवा, समता, बंधुभाव म्हणजे एखादा व्यक्ती आहे ज्याला तुमचे मदतीची अपेक्षा आहे, किंवा एखादा म्हातारा माणूस आहे आणि त्याला स्वतः चालता येत नाही, उठता येत नाही, तर त्याची सेवा करणं, ही एक भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. हे सगळे चांगले गुण आहेत जे संतांनी आपल्या मनामध्ये आपल्याला ह्याची शिकवण दिली. त्याचबरोबर बंधुभाव म्हणजे एकमेकाशी भावाप्रमाणे राहणं, एकमेकाशी भांडणं न करणं, बंधुभाव. समता म्हणजे सगळेजण समान आहेत, कोणीही मोठा नाही आहे, कोणीही छोटा नाही आहे, उच्च नीच नाही आहे, ही जी भावना आहे त्याला म्हणायचं समता. ह्या ज्या सगळी शिकवण आहेत, ही शिकवण संतांनी लोकांच्या मनामध्ये जागृत ठेवली, निर्माण केली. त्याचबरोबर समर्थ रामदास हे देखील महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये कार्य करतच होते. असे वेगवेगळे संत आहेत. त्यातीलच पहिले संत म्हणजे संत श्री चक्रधर स्वामी. हे जे श्री चक्रधर स्वामी होते हे मूळचे गुजरातमधले. आपलं जसं महाराष्ट्र राज्य आहे तसंच आपल्या बाजूला कोणतं राज्य आहे? गुजरात राज्य आहे. म्हणजे अशी वेगवेगळी राज्य आहेत ना भारतामध्ये, तर त्यापैकीच एक गुजरात राज्य आपले शेजारचं. तर त्या गुजरातमधले श्री चक्रधर स्वामी. हे चक्रधर स्वामी कोण होते? तर ते काही सामान्य माणूस नव्हते, तर ते होते राजपुत्र. राजपुत्र म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? अगदी बरोबर, राजाचा मुलगा. तर ते राजाचा मुलगा होते, म्हणजे त्याच्याकडे मोठा महाल असणार, भरपूर पैसे असणार, किंवा त्यांच्या सेवेला अनेक नोकर चाकर असणार, भरपूर पैसा, श्रीमंती, हे सगळं ऐश्वर त्यांनी सोडलं. त्यांच्या मनामध्ये एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली. वैराग्य वृत्ती म्हणजे या सगळ्यामध्ये काय आनंद नाही आहे, सुख नाही आहे, मग हे सगळं संपत्ती, ऐश्वर सोडून देऊन आपण लोकांची सेवा केली पाहिजे या विचारानं ते महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांना अनेक अनुयायी म्हणजे त्यांचे भक्त मिळाले. त्यांची शिकवण अशी होती की जातीपाती किंवा स्त्री पुरुष असा भेदभाव त्यांना मान्य नव्हता. म्हणजे आपण आज म्हणतो की सगळी लोक समान आहेत किंवा स्त्री पुरुष समान आहेत, हे त्यांनी कितीतरी वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगून ठेवलं होते की स्त्री आणि पुरुष हे सुद्धा वेगळे नाही आहेत, सारखेच आहेत. किंवा जातीपातीवरनं हा एका जातीचा हा दुसऱ्या जातीचा असा भेदभाव त्यांना अजिबात मान्य नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक स्त्री पुरुष त्यांचे अनुयायी मिळाले आणि त्यांनी महानुभाव नावाच्या पंथाची स्थापना केली. म्हणजे हिंदू धर्मातलाच एक पंथ की ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष समान असतील किंवा कोणताही जातीमधला भेदभाव नसेल, असा एक पंथ निर्माण केला. त्याचं नाव महानुभाव पंथ. ह्या श्री चक्रधर स्वामींची एक गोष्ट सुद्धा आपण ऐकली होती बघा. मला वाटतं पहिली किंवा दुसरीच्या वर्गाला होती. एक सश्याची शिकार करायला आलेले शिकारी आणि मग संत चक्रधर स्वामी त्यांना समजावून कसं सांगतात. हा पाठ आपण शिकलेलो की नाही 1-2 वर्षापूर्वी बरोबर. तर ते श्री चक्रधर स्वामी. मग ह्या श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीवर आधारित एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव लीळाचरित्र. असेही श्री चक्रधर स्वामी मूळचे गुजरातचे आणि ते महाराष्ट्रामध्ये आले. त्यांनी महानुभाव नावाच्या पंथाची स्थापना केली आणि त्यांचं ग्रंथाचं नाव लीळाचरित्र. हे झाले आपले पहिले संत. याचबरोबरीनं दुसरे एक संत आपल्या महाराष्ट्रामधले ते म्हणजे संत नामदेव, जे विठ्ठलाचे अगदी निस्सीम भक्त होते. म्हणजे खूप भक्ती करणारे विठ्ठलाचे असे हे संत नामदेव आपल्या महाराष्ट्रामध्ये यांच्यानंतरचे एक संत की ज्यांचं गाव मूळ नरसी नावच्या गावचे ते राहणारे होते. त्यांनी अनेक अभंग रचले, अनेक कीर्तनं केली आणि यातून जनजागृती केली, लोकांची जागृती केली. आणि त्याचबरोबर त्यांनी भागवत धर्माचा प्रसार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केला. महाराष्ट्रभर ते फिरले भागवत धर्माचा प्रसार करता करता. भागवत धर्म म्हणजे आपण आपला हिंदू धर्म थोडक्यात आपण त्याला आताच्या याच्यामध्ये म्हणू शकतो. तर त्या भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी ते अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये भक्तीची शिकवण दिली. त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये धर्मरक्षण आणि भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार त्यांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केला की आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. परमेश्वराची किंवा ईश्वराची देवाची भक्ती केली पाहिजे असा त्यांचा विचार होता आणि तो त्यांनी अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. आपल्या अभंगामधून कीर्तनामधून त्यांनी त्या प्रकारची शिकवण आपल्या लोकांना दिली. आणि त्यानंतर तर ते फक्त महाराष्ट्रात फिरले नाही, त्यांनी महाराष्ट्रात सगळीकडे धर्मरक्षण आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला आणि त्यानंतर ते भारतभर फिरायला गेले
आणि भारतात फिरता 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 ते पंजाब नावाच्या राज्यात देखील आले आणि त्या पंजाब नावाच्या राज्यामध्ये त्यांनी हिंदी भाषेत अनेक पदं लिहिली, म्हणजे अभंग लिहिले थोडक्यात हिंदी भाषेमध्ये. आणि ते त्यातीलच काही अभंग शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब नावाच्या त्यांच्या धर्मग्रंथात सुद्धा आजसुद्धा समाविष्ट आहेत. आणि ते लोक आजसुद्धा त्यांचे अभंग हिंदी भाषेतील पदं त्या गुरु ग्रंथ साहिबमधली म्हटली जातात, म्हणतात. जसं आपण त्यांचे अभंग आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतो तसंच ही शीख धर्मातील लोकसुद्धा त्यांची पदं, हिंदीमधील पदं त्या ग्रंथामधील म्हणतात. म्हणजे त्यांचा तो धर्मग्रंथ आहे. कोणता धर्मग्रंथ आहे त्यांचा? तर त्या धर्मग्रंथाचं नाव आहे गुरु ग्रंथ साहिब. म्हणजे प्रत्येकाच्या धर्माचा एक ग्रंथ असतो. जसं हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्माच्या ग्रंथाचं नाव आहे भगवद्गीता. धर्मग्रंथ म्हणजे त्या धर्माविषयीची माहिती सगळी त्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली असते. म्हणजे त्या धर्मामध्ये कसं वागलं पाहिजे, कशी भक्ती केली पाहिजे किंवा कसं जगलं पाहिजे, ही सगळी जी माहिती असते त्याला म्हणायचं धर्मग्रंथ. मग हिंदू धर्माचा ग्रंथ आहे भगवद्गीता. त्याचबरोबर दुसरं म्हटलं मुस्लिम धर्माचा ग्रंथ आहे कुराण किंवा कुराण शरीफ असं म्हटलं जातं. तसंच शीख धर्माचा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब. त्यानंतर ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ आहे बायबल. असे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे ग्रंथ असतात आणि त्याच्यामध्ये त्या धर्माची संपूर्ण शिकवण दिलेली असते. मग त्या वेगळ्या म्हणजे आता हे संत नामदेव हे हिंदू धर्माचे, परंतु त्यांनी हिंदीमध्ये पदं लिहिली आणि ती पदं त्या काळामध्ये गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट करण्यात आली. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा भेदभाव न मानणारी लोक होती की जे धर्माविषयी किंवा उच्च नीच विषयी भेदभाव मानत नसायचे. हे झाले आपले संत नामदेव. त्यानंतरचे तिसरे संत म्हणजे आपले संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे पुण्यातील. मग हे जे संत ज्ञानेश्वर आहेत, हे संत ज्ञानेश्वर एकूण 4 भावंड म्हणजे निवृत्तीनाथ आणि सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि त्यांची बहीण मुक्ताबाई, म्हणजे 3 जण भाऊ आणि एक त्यांना बहीण. हे 3 जण म्हणजे संत निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि ज्ञानेश्वर आणि त्यानंतर त्यांची बहीण मुक्ताबाई. हे 4 जण आपल्या त्या आपेगावमध्ये राहायचे, परंतु त्यांना लोक संन्यासाची मुलं म्हणून चिडवायचे. संन्यासाची मुले असं म्हणून चिडवायचे. का चिडवत असतील? तर त्यांचे जे वडील होते विठ्ठलपंत, यांनी लग्नानंतर संन्यास घेतला होता. आणि मग संन्यास घेतल्यानंतर संन्यास म्हणजे काय तर सगळं घरदार सोडून आश्रमात जाऊन राहायचं आणि साधू संतांची शिकवण घ्यायची आणि मग त्याच्यानुसार सगळ्या समाजामध्ये चांगले विचार द्यायचे. परंतु त्यांच्या गुरूंना हे कळालं की हा लग्न झाल्यानंतर आलेला आहे. मग त्यांनी काय केलं की असं लग्न झाल्यानंतर आपण संन्यास घेऊ नये असं सांगून त्यांना परत एकदा संसारामध्ये किंवा म्हणजे त्यांच्या पत्नीकडे पाठवलं. आणि मग ते परत आल्यानंतर त्यांना ही 4 मुलं झालेली. मग त्यामुळं त्यावेळेचे जे कर्मठ लोक होते, म्हणजे फक्त धर्मामध्ये पुस्तकामध्ये जे लिहिले त्याच्यानुसारच वागणारी जी लोक होती, त्यांना ते पटलं नाही. अरे ह्यानं तर संन्यास घेतला होता आणि मग ह्याला आता कसं काय बरं मुलं, ह्यानं संसार तर करायला नाही पाहिजे, ह्यानं धर्मभ्रष्ट केला असं म्हणून त्यांना ते चिडवायला लागले, भांडायला लागले त्यांच्याशी. आणि मग ते गेल्यानंतर म्हणजे विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी हे गेल्यानंतर ह्या मुलांना पण ते संन्याशाची मुलं म्हणून छळ करायला लागले, त्रास द्यायला लागले. मग हा त्रास त्यांना आयुष्यभर हा सोसावा लागला संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावांना, बहिणीला. एकदा संत ज्ञानेश्वर असंच भिक्षेची झोळी घेऊन गावामध्ये भिक्षा मागायला गेले होते. मग भिक्षा म्हणजे हे गावात राहत नसायचे, कारण गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी ह्यांना वाळीत टाकलं होतं. वाळीत टाकायचं म्हणजे त्यांना गावाच्या बाहेर हाकलून दिलं. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर कुणीही व्यवहार करायचा नाही, त्यांना बोलायचं नाही, अशा प्रकारे त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच केला. त्यात त्यांची काय चूक होती रे? काहीच चूक नव्हती की नाही, तरीसुद्धा त्यांच्यावर हा अन्याय असा त्यांनी त्या गावकऱ्यांनी किंवा त्या काळच्या कर्मठ लोकांनी केला होता. मग हे असं एकदा भिक्षा मागायला आपली झोळी घेऊन गेले. मग त्यांना गावभर फिरले, परंतु त्यांना भिक्षा कुणीही दिली नाही. उलट त्यांना लोकांचे बोलणं ऐकावं लागलं, लोकांची टिंगलटवाळी चेष्टा सहन करावी लागली. हे सगळं झाल्यानंतर त्या छोट्या ज्ञानेश्वराला खूप राग आला, खूप दुःख वाटलं आणि ते दुःख करत आपल्या झोपडीमध्ये गेले आणि झोपडीचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये दुःख करत बसले. त्यांच्या मनाला खूप दुःख झालेलं होतं. संत मुक्ताबाईंनी ते पाहिलं, मुक्ताबाईनं त्याच्या बहिणीनं ते पाहिलं त्यांच्या, आणि ती गेली आणि ते जे दार होतं
ताटीचं दार होतं, त्या ताटीच्या दारावर, गवताच्या ताटीच्या दारावर असे टिचक्या मारत त्यांनी संत ज्ञानेश्वराला म्हटली की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही असं जर दुःखी होऊन कसं चालेल, किंवा तुम्ही काय करा, तुम्ही जर असं दुःखी होऊन बसलात तर ह्या जगाचं कल्याण कोण करील, असं त्यांनी उपदेश केला संत ज्ञानेश्वरांना. आणि हा उपदेश, आपल्या बहिणीचा हा उपदेश ऐकून त्यांना सुद्धा हुरूप आला की मला फक्त माझ्यासाठी जगायचं नाही, तर ह्या जगाचं कल्याण करायचं आहे, सगळ्या लोकांना चांगला संदेश द्यायचा आहे, हे त्यांच्या मनामध्ये आलं. आणि मग ते त्या ठिकाणी त्या दरवाजा उघडून बाहेर आले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी धर्मासाठी किंवा गोरगरीब मागासलेल्या लोकांचं त्यांनी पाहिलं की त्यांना किती त्रास होतो, किती दुःख होतं, त्यांना कळवळा आला. आणि मग त्यांनी लोकांचा छळ थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मग त्यांनी लोकांना उपदेश केला की ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा आणि दुःखी माणसांना मदत करा, त्यांचं दुःख नाहीसं करा, असा त्यांनी लोकांना उपदेश केला, संदेश दिला. आता त्या काळी असं होतं की लोक मराठी बोलायची, परंतु जे धर्माचा ग्रंथ होते, आपल्या धर्माचे ग्रंथ, ते संस्कृत भाषेत लिहिलेले असायचे. त्यामुळे लोकांना धर्माविषयी खरी माहिती कळत नसायची. मग जी संस्कृत भाषा येणारे लोक ती जसं सांगतील तसा धर्म असायचा. त्यामुळं ही गोष्ट ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली आणि संत ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये, म्हणजे जी आपली बोलण्याची आणि व्यवहाराची भाषा होती, त्या मराठी भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव ज्ञानेश्वरी, की ज्याच्यातनं लोकांना सगळ्या धर्माचा अर्थ समजावून सांगितला, आपल्या हिंदू धर्माचा अर्थ समजावून सांगितला. तो म्हणजे एक मोठा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली. आणि मग त्यानंतर मग लोकांमध्ये सुद्धा धर्माविषयी जागरूकता निर्माण झाली. धर्माचं जे भांडार आहे, म्हणजे धर्माचं जे ज्ञान आहे, ते सर्वसामान्य लोकांना देखील खुलं झालं, कारण त्यांना संस्कृत भाषा येत नव्हती, परंतु मराठी भाषा येत होती. मग त्या मराठी भाषेतून त्यांना धर्माचं ज्ञान मिळालं. आणि मग ही बंधुभावाची शिकवण त्यांनी सगळ्या लोकांना आयुष्यभर दिली. आणि तरुण वयातच त्यांनी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली की आता माझा अवतार, माझं कार्य संपलेलं आहे आता, त्यामुळे मी आता जगून काय करू, म्हणून त्यांनी तरुण वयातच, अगदी कमी वयात आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आणि आजसुद्धा एवढी वर्ष झाली, जवळपास 700 वर्ष होऊन गेली, आजसुद्धा आपले जे भाविक आहेत ते आषाढी कार्तिकी एकादशी ज्यावेळी असते किंवा ज्यावेळी आषाढी कार्तिकी वारी असते, त्यावेळी आळंदीतून पंढरपूरला लाखोच्या संख्येने येतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. आपल्याला माहितीच आहे, आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरला मोठी गर्दी असते की नाही वारकऱ्यांची, तर ते आळंदीहून निघतात आणि पंढरपूरला येऊन दर्शन घेतात. असे संत ज्ञानेश्वर हे दुसरे संत आपण पाहिलेत, दुसरे नाही तिसरे संत पाहिलेत. आता हे झाले आपले 3 संत. आज आपण 3 संत पाहिले. त्यातले पहिले संत म्हणजे संत श्री चक्रधर स्वामी, त्यानंतरचे दुसरे संत नामदेव आणि तिसरे संत संत ज्ञानेश्वर. या 3 संतांची माहिती आपण आजच्या या भागामध्ये घेतली आहे. यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये उरलेल्या संतांविषयी माहिती जाणून घेऊया. आज तुम्ही आता या सगळ्या संतांची माहिती आपण ऐकलेलीच आहे, तिथपर्यंतचा भाग तुम्ही वाचून काढायचा आहे आणि त्या प्रत्येक संतांचं गाव, त्यांनी दिलेला उपदेश आणि त्यांचे ग्रंथ तुम्ही लिहून मला व्हॉट्सॲपला पाठवायचे.